एक महत्त्वाची बातमी आहे। धारावी बचावसाठी स्थानिक व्यावसायिकांकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड त्याचबरोबर अनिल देसाई यांनी देखील हजेरी लावली। धारावीतील लोकांना धारावीमध्येच घर द्या अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे। हक्काचं घर आणि दुकानं मिळेपर्यंत एक वीट सुद्धा उभी करू देणार नाही असा इशाराच अनिल देसाईंनी दिला आहे। धारावी अनेक लोकांना रोजगार देते, त्या रोजगारात सुद्धा प्रश्न निर्माण होतोय, कसं बघाल त्याकडे? नाही, बिलकुल धारावीमध्ये प्रत्येक 100 कोटी रुपये देते धारावी रेव्हन्यू। याच्यामध्ये छोटे छोटे किती उद्योग आहेत धारावीमध्ये, म्हणजे लेदर, गारमेंट, पॉटरी इंडस्ट्री, चिप्स इंडस्ट्री, रिसायकल इंडस्ट्री, अशा असंख्य जरदोजी किती असंख्य इंडस्ट्री आहेत। आणि ज्याच्यामध्ये अपेक्षा हीच आहे की करोडो लोकांना इथे उद्योग दिला जातो। घरोघरामध्ये तुम्ही जर बघाल तर उद्योग चालतो, लाखोच्या संख्येने इथे घरं आहेत। त्याचं काही होणार आहे पुढं, काय उद्योगाचं होणार? पापड आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्याचं काय होणार काहीच माहित नाही लोकांना। ताई, एक अजून एक प्रश्न विचार, आशिष शेलार म्हणाले होते की 1 इंच सुद्धा जागा आम्ही अदानीला देणार नाही। त्याचं उत्तर ज्योती गायकवाडांनी बरोबर दिलं की ज्या वेळेला रस्त्याचं असेल किंवा आयटीआयचं काम आलं, आम्ही महानगरपालिकेला किंवा आयटीआयला येतो हायर टेक्निकलला, तेव्हा ते जातं कुठं डीआरपी मध्ये, डीआरपीतून जातं कुठे ते न भरत जे कंपनी त्याला प्रायव्हेट कंपनीला जातं। माझा प्रश्न असे, कंपनी कोणाची आहे? उत्तर ते देणार, एनओसी ते देणार। कुठली इंचाची जमीन नाही गेली, सगळ्या इंचाची जमीन गेल्या। काय आशिष शेलार हे एक्सेप्ट करत नाहीयेत का की धारावीमध्ये काय होणार आहेत? त्यांना माहित नाही का कुर्ल्याची जमीन दिलेली आहे? त्यांना माहित नाही का मुलुंड, कांजुंबा, विक्रोळीची जमीन दिलेली आहे, डम्पिंग ग्राउंड दिलेले आहे, जकात नाके दिलाय देवणाचा? काय चाललंय हे? असं आहे ना की काय काय चाललंय आम्हाला सुद्धा माहिती आहे। तुम्ही दहिसर नाका देणार, शेख नाका, तुम्ही डम्पिंग ग्राउंड, आमची लोक का डम्पिंग बनवणार? जा तुम्ही तुमचे मॉल बांधा डम्पिंग ग्राउंडला। कॅमेरा पर्सन आम्ही श्रीकांत, मी हिरा डाकले, टीव्ही मराठी, धारावी, मुंबई। हम उनको चैलेंज भी करते हैं कि आप अगर अपने हिसाब से मनमानी करोगे और सोचोगे कि यहाँ की गरीब जनता के सपनों को चकनाचूर करके आप यहाँ पे महल खड़ा कर देंगे। आज धारावी वासियों, आप सबको कसम खानी है, जो पहले से हमारा इरादा है कि यहाँ पे किसी के महल को हम खड़ा नहीं करने देंगे, यहाँ पे एक ईंट नहीं रखने देंगे जब तक हमारा हक का मकान, हमारे हक का दुकान, हमारा जो भी हक है वो हमको नहीं मिलता है।